राज्यातून एनए संकल्पना आता हद्दपार होणार आहे, कारण एनएसाठी आता परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। महसूल खात्यानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे ज्यांना पूर्वी एनएची आवश्यकता होती त्यांना यापुढे एनएची आवश्यकता लागणार नाही। केवळ वर्ग 2च्या जमिनींसाठीच जिल्हाधिकारी यांच्याकडे एनएसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे। मात्र या व्यतिरिक्त दुसऱ्या जमिनींसाठी एनएची गरज नाही। यामुळे एनएसाठी होणारी पिळवणूक थांबणार आहे। दुष्काळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आलेली असतानाच दुष्काळाचा मुहूर्त साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे। त्यामुळे सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये होतीये। विद्यापीठानं बीबीए, बीसीए, एमएससी सह 9 अभ्यासक्रमांच्या शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही फी वाढ पुढील वर्षापासून नाही तर सरलेल्या वर्षांपासून लागू करण्यात आली आहे। म्हणजे ज्या मुलांचं शैक्षणिक वर्ष आता संपायला आलंय यवतमाळचं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय विद्यार्थ्यांनी बंद पाडलं। परीक्षेतील चुकीच्या गुणांकनामुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन प्रवेश बंद आंदोलन केलं। विद्यार्थ्यांचे पेपर दरवर्षी चुकीचे तपासले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, कारण पेपरच्या रिचेकिंगसाठी एका विषयासाठी 1200 रुपये शुल्क आकारलं जातं। 5 पेपरसाठी 6000 रुपये विद्यार्थ्यांना मोजावे लागतात। यानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढून येतात। त्यामुळे तंत्र शिक्षणालयाचा पैसे उकळण्याचा धंदाच झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। यावर मात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर ऑनलाईन करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यवतमाळ बाजारातून भाज्या गायब झाल्या आहेत। आठवडी बाजारातील अतिक्रमित भाजी मंडईला पर्यायी व सर्व सुविधायुक्त जागा द्यावी या मागणीसाठी ठोक भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला असून भाजी बाजार ठप्प पडलाय। भाजी मंडईतील भाज्यांचा लिलाव होत नसल्यामुळे शहरातील 3500 भाजी विक्रेत्यांना फटका बसलाय। बाजारात भाजीच नसल्यानं ग्राहकांना देखील याचा फटका बसलाय। तसंच मंडईवर अवलंबून असलेल्या दलाल, मजूर आणि हातगाडी चालकांचा रोजगारही बुडालाय। डाळींचे भाव वाढले, मात्र दिवसभर या डाळींच्या पोत्यांचं ओझं आपल्या मानगुटीवर मिरवणाऱ्या हमालाला मात्र त्याचा हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे जळगाव बाजार समितीतील हमालांनी बेमुदत बंदचं हत्यार उपसलं। व्यापाऱ्यांशी हमालांचा 2 वर्षांचा करार केला होता, तो संपून 3 महिने उलटले तरी नवा करार अद्याप झालेला नाही। हमालीच्या दरात नव्यानं 40% वाढ करावी अशी हमालांची मागणी आहे, मात्र व्यापाऱ्यांनी केवळ 20% दरवाढ दिली आहे। ही दरवाढ हमालांना अमान्य आहे। मात्र व्यापारी काहीच निर्णय घेत नसल्यानं अखेर 2 दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारलाय। देशात सतत वाढती महागाई आणि शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भारतीय किसान सभेच्या वतीनं सोलापूर इथं जेल भरो आंदोलन करण्यात आलं। शांती चौक, अक्कलकोट, पाणी टाकी येथे जल भरो आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शहर आणि जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते। सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। सुमारे तासभर चाललेल्या जेल भरो आंदोलनामुळे शहर आणि राज्य महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती। पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं। सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या 3000 लोकवस्तीवर संक्रांत आली आहे। ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या 3000 कुटुंबांना 7 दिवसाच्या आत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ग्रामपंचायत शर्तीच्या या जमिनीवर 20 वर्षांपासून नागरी वस्ती आहे। महसूल विभागाच्या या नोटिसीमुळे सर्वांचा तोंडचं पाणी पळालंय। येवला येथून शिर्डीला गेलेल्या 2 मित्रांचं अपहरण करून त्यांच्या कुटुंबियांकडून 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या 11 जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी नगरमधून अपहरण झालेल्या तरुणांची सुखरूप सुटका केली आहे। विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांच्या टोळीत 3 महिलांचाही समावेश होता। पोलिसांनी अपहरणकर्त्यांनी वापरलेली गाडी आणि हत्यारं जप्त केली आहेत। येवल्यातून अपहरण झाल्यानंतर याबाबतची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव माध्यमांनी देऊ नये अशी विनंती केली होती आणि माध्यमांनी सहकार्य केलं, त्यामुळे पोलिसांनी माध्यमांचे आभार मानले।
भोके गावातील पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्टरनं केलेल्या अपहाराची बातमी झी24 तासनं दाखवल्यावर अखेर रत्नागिरी पोस्ट कार्यालयाला जाग आली आणि भ्रष्ट असलेल्या पोस्ट मास्टरचं अखेर निलंबन केल्याची घोषणा पोस्ट अधीक्षक बी आर सुतार यांनी केली. 6 दिवसांपूर्वी झी24 तासनं पोस्टाच्या या अपहाराबाबतचं वृत्त दाखवलं होतं. त्यानंतर आज पोस्टाचे अधिकाऱ्यांनी भोके गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. भोके गावातील पोस्टात अपहार झाल्याची कबूल देत संबंधित पोस्ट मास्टर विनायक साळवी याचं निलंबन केलं. तसंच या पोस्टाचं ऑडिट करणाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सुतार यांनी दिली. संगीत नाटक म्हटल्यावर या नाटकांना प्रेक्षक वर्ग नाही असं म्हटलं जातं, पण कोकण त्याला अपवाद ठरतंय. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत संगीत राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत तब्बल 31 नाटकं सादर होत आहेत. संगीत राज्य नाट्य स्पर्धेनं रत्नागिरीत तब्बल 1.5 लाखांहून अधिकचा गल्ला जमवलाय. यावरून रत्नागिरीत संगीत नाटकांविषयी नाट्यरसिकांची गोडी आजही कायम आहे हे दिसून येत आहे. रत्नागिरी इतका प्रतिसाद राज्यभरातील इतर कोणत्याही केंद्रावर याआधी मिळालेला नाही. शेतकऱ्याच्या घरात घुसलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मनमाडच्या बागलाण तालुक्यातील कंधाणे इथं घडली आहे. या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात आलं होतं. अन्नाविना अशक्त आणि प्रकृती खालावल्यानं या बिबट्यावर वनविभागाकडून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या बिबट्याचा मृत्यू झाला. त्याचं शवविच्छेदन करून दोधेश्वर इथल्या जंगलात दहन करण्यात आलं. दरम्यान या बिबट्याचा विसेरा वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट वन विभागातील राहणापूर भागात एक बिबट्या मृतावस्थेत आढळलाय. बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजलेलं नसून बिबट्याच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू आहे. गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडल्यानंतर नाशिकमध्ये पाणी हा चर्चेचा विषय राहिलाय. कारण आता पाणी कपातीवरून राजकारण रंगलंय. पुढील आठवड्यापासून दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. भाजपचा त्याला विरोध आहे. पाणी कपातीची अद्याप गरज नसल्याचा भाजपचा दावा आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मनसे पाण्याचं राजकारण करत असल्याचा भाजपचा दावा आहे. 2-3 वेळा पाणी कपातीचा निर्णय आधीच मागे घ्यावा लागलाय. आता तरी या पाणी कपातीची अंमलबजावणी होते की पुन्हा याचं राजकारण खेळलं जातं याची उत्सुकता आहे. नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा 5.8 अंशांपर्यंत खाली आलाय. तर निफाड तालुक्यात 5.4 अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात तापमानात वाढ झाल्यानं थंडी काहीशी गायब झाली होती. मात्र संक्रांतीपासून गार वारे वाहू लागल्यानं पुन्हा एकदा थंडीचं आगमन झालं. कालच्या 8.6 अंशांवरून पारा आणखी खाली घसरला. एकूणच संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरली आहे. दोन 2009 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले संजय रायमुलकर यांनी शिवसेनेकडून या ठिकाणी निवडणूक लढवली होती. परंतु संजय रायमुलकर यांच्या जात प्रमाणपत्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव सरदार यांच्यासह 8 जणांनी हरकत घेतली. संजय रायमुलकर यांनी आपण बलाई सुतार असल्याचं प्रमाणपत्र त्यावेळी सादर केलं होतं. पण संजय रायमुलकर हे बलाई सुतार नसून ते नुसते सुतार असल्याचा आरोप करत तक्रारकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर अकोला येथील जात पडताळणी कार्यालयानं संजय यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. त्यामुळे आता संजय रायमुलकर यांची आमदारकी धोक्यात आली आहे. मात्र याविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असल्याचं रायमुलकर यांनी सांगितलंय. कोल्हापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या 3 जणांना जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 4,95,000 रुपये किमतीच्या 11 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. या आरोपींकडून काही मोटरसायकल चोरीच्या घटना उघडकीस येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल कसबा बावडा परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी 3 जण एकाच मोटरसायकलवरून भरधाव वेगानं जात असल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांचा पाठलाग करून या 3घांना पकडण्यात आलं. त्यानंतर चौकशीसाठी मोटरसायकल चोरलेली असल्याचं उघड झालं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला एकविरा देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. विधानसभा निवडणूक झाल्यावर पक्षाच्या सर्व आमदारांसह एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंनी जवळपास 1.25 वर्षानंतर घराण्याची कुलस्वामिनी एकविरेचं दर्शन घेतलं. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी यावेळी देवीची खणा नारळानं ओटी भरली. कोणतीही यात्रा किंवा काहीही कारण नसताना उद्धव ठाकरे अचानक देवीच्या दर्शनाला आल्यानं
या देवदर्शनामागचं कारण काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याचं मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रुद्रगौडा पाटील याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे त्याला जामीन मिळाल्यानंतर तोही पळून जाईल. त्यामुळे कोर्टानं त्याला जामीन देऊ नये असं मत सरकारी पक्षातर्फे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात नोंदवण्यात आलं. दरम्यान पानसरे कुटुंबियांच्या वकिलांनी देखील समीर गायकवाडच्या जामिनावर आक्षेप घेऊन लेखी अर्ज सादर केलाय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी सीबीआयतर्फे आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचं स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी अनिसनं केली आहे. डॉक्टर दाभोलकर हत्येला 29 महिने पूर्ण होऊनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासह सर्व प्रकारच्या हिंसक घटनांचा निषेध करण्यासाठी अनिसचे कार्यकर्ते पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमले होते. शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 6 तर व्यापमं घोटाळ्याच्या तपासासाठी 40 अधिकाऱ्यांचं पथक कार्यरत आहे. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी केवळ 4 पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनाही तपासात यश येत नसल्याबद्दल डॉक्टर दाभोलकरांचे पुत्र डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अनिसतर्फे पंतप्रधानांना पत्र पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र केसरी विजेत्याला पोलीस खात्यात थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयाचं महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं स्वागत केलंय. मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आपण स्वतः पोलीस खात्याची नोकरी स्वीकारणार असल्याचं विजय चौधरीनं म्हटलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकल्यावर विजयनं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्यामुळे प्लास्टर बांधलेल्या स्थितीत तो दर्शनाला आला होता. एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्र यांच्या द झी फॅक्टर माय जर्नी ॲज द रॉंग मॅन ॲट द राईट टाईम या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी राजकारण, मीडिया आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या आत्मचरित्रात सुभाष चंद्र यांनी केवळ 17 रुपयांपासून कोट्यवधींचा व्यवसाय कसा उभा केला याबाबतची माहिती दिली आहे. याखेरीज यशस्वीतेचं रहस्य आणि आपल्या करिअरमधील चढ उतारांबाबतचा अनुभवही या आत्मचरित्रात आपल्याला वाचायला मिळेल. दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दापचरी इथं सीमा तपासणीचा ठेका असलेल्या प्रशासकीय इमारतीतील सद्भाव या खासगी कंपनीच्या कार्यालयाला पालघर महसूल विभागानं सील केलं. या कंपनीनं पालघर महसूल विभागाचा 2.5 कोटींचा महसूल बुडवला असून महसूल विभागाकडून वारंवार नोटीस देऊनही सद्भावकडून कोणतंही उत्तर आलं नाही, म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली. सद्भाव या खासगी कंपनीकडे देशातील 22 सीमा तपासणी नाक्यांचा ठेका आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतले आदिवासी विद्यार्थी आता ई-लर्निंग डिजिटल शिक्षण घेत आहेत. डहाणूतील कैनाड पाटील पाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रोजेक्टरच्या साहाय्यानं आता विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं जात आहे. लातूरमधील दिलीप वामनराव सावरे या उद्योजकांनी प्रत्येक वर्गात म्हणजे शाळेत एकूण 8 प्रोजेक्टर दिले. पाकिस्तानमधील बचाखान विद्यापीठावर झालेल्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या 4 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलंय, तर उर्वरित 8 अतिरेक्यांचा शोध अद्याप सुरू आहे. भारत पाकिस्तान संभाव्य चर्चेच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे पाहिलं जात आहे. तहरीके तालिबान या दहशतवादी संघटनेनं हल्ला केल्याचा संशय आहे. मुंबई शेअर बाजारात गेल्या 20 महिन्यातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर प्रथमच सेन्सेक्स एवढ्या मोठ्या संख्येनं कोसळला. सुरुवातीला सेन्सेक्स 600 अंशांनी कोसळला, मात्र बाजार बंद झाला तेव्हा 434 अंशांच्या घसरणीची नोंद झाली. तर निफ्टीही 137 अंशांनी कोसळला. मोदी सत्तेत आल्यानंतर सेन्सेक्सनं तब्बल 30,000 अंशांवर झेप घेतली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्यानं तेलाचे घसरलेले दर आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ शेअर बाजाराला मारक ठरल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे भारतीय रुपयाचंही मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन झालंय. डॉलरची किंमत तब्बल 68 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. युपीए सरकारच्या अखेरच्या काळात जी रुपयाची स्थिती होती त्याच नीचांकी पातळीवर रुपया जाऊन पोहोचलाय.
हैदराबाद इथं विद्यापीठातील दलित मुलाच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस पक्षाकडून दादर स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं। दलित मुलाच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यांची तटस्थ चौकशी व्हावी आणि तात्काळ संबंधित दोषींवर कारवाई करावी यासाठी काँग्रेस शहरात विविध ठिकाणी आंदोलन करून सरकार विरोधी आंदोलन केलं जाणार आहे। आरे कॉलनीमध्ये मेट्रो 3ची कारशेड उभारण्यास विरोध करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं हरित लवादाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय। त्यानुसार कॉलनीचा काही भाग हा नॅशनल पार्क परिसरात असलेल्या संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेनं लवादाकडे याचिका केली आहे। राज्य सरकारनं प्रत्यक्ष पाहणी अंती नोव्हेंबरमध्ये याबाबतचं पत्र मंत्रालयाला दिल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। या प्रकरणी पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला होणार असली तरी या प्रतिज्ञापत्रामुळे पर्यावरणवाद्यांनी आनंद व्यक्त केलाय। मुंबईच्या दादर मराठी साहित्य संघात मराठी भाषा विभाग आणि मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आलाय। ज्येष्ठ अनुवादक प्रकाश भातांब्रेकर, उच्च तंत्र विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या उपस्थितीत या ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली। 3 दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी काढण्यात आली। ग्रंथोत्सवात विविध पुस्तकं प्रदर्शनात ठेवली असून सवलतीच्या दरात विक्री केली जाते। मुंबईच्या जुहू चौपाटीवर सध्या एक नयनरम्य दृश्य तुम्हाला दिसू शकेल। समुद्राचं पाणी काही भागात निळ्या रंगात चमकत असलेलं पाहायला मिळेल। मुंबईच्या समुद्रांवर प्रथमच हा नैसर्गिक चमत्कार दिसतोय। प्रकाश बाहेर फेकणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे हे घडतंय। मुंबईतल्या साधना कॉलेजच्या प्राणीशास्त्राच्या 2 विद्यार्थ्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय। अभिष जैन आणि निलेश माने या दोघांना त्यांच्या एका मैत्रिणीनं याबाबत माहिती दिली। त्यानंतर दोघांनी रात्रीच्या वेळी स्वतः जाऊन याची खात्री करून घेतली आणि छायाचित्र टिपली। कॉस्मॉस बँकेचा 110वा वर्धापन दिन पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। वाहतुकीचे नियम पाळण्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश या रॅलीतून देण्यात आला। या रॅलीमध्ये बँकेच्या पुण्यातल्या 32 शाखेतील कर्मचारी सहभागी झाले होते। मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन पुढील 5 दिवस घेता येणार नाही। बाप्पाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यासाठी याच काळात दरवर्षी मंदिर बंद ठेवण्यात येतं। 11 फेब्रुवारीला माघी गणेशोत्सव सुरू होतोय। तत्पूर्वी हे शेंदूर लेपन केलं जातं। त्यासाठी 24 तारखेपर्यंत सिद्धिविनायकाचं मुखदर्शन भक्तांना घेता येणार नाही। येत्या सोमवारपासून 5 दिवस भक्त गणरायाच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेऊ शकतात। भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या 5व्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण करण्यात आलं। IRNSS-1E हा उपग्रह PSLV-C31 या अत्यंत भरवशाच्या रॉकेटच्या सहाय्यानं कक्षेत सोडला गेला। श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण करण्यात आलं। सध्या आपण वापरत असलेली ग्राउंड पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएस प्रणाली परदेशी आहे। मात्र इस्रोनं स्वतःची प्रणाली विकसित केली आहे। या 7 उपग्रहांच्या क्लस्टरद्वारे ही प्रणाली काम करेल। याचा फायदा संरक्षण दल, आपत्कालीन व्यवस्थापन, वैज्ञानिक प्रयोग तसंच वाहतूक व्यवस्थापन, पुरातत्व विभागांना होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।